ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये राहुल गांधी यांच्या मार्फत अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांच्या मार्फत अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे। देशामध्ये आपण बघतोय की जवळपास दररोज 75 लाख सिलेंडरचं बुकिंग केलं जातंय आणि रोज वितरित केले जाते। केंद्र सरकार त्याबद्दल अतिशय सजग आहे। घरगुती गॅस सिलेंडरची कुठेही कमतरता नाही। 25 दिवसामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि 21 दिवसामध्ये शहरामध्ये हे सिलेंडर पोहोचवलं जातंय। परंतु जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं काम हे संजय राऊत यांच्या मार्फत महाराष्ट्रात केलं जातंय आणि राहुल गांधींच्या वतीनं केंद्रामध्ये केलं जातंय। दिल्लीमध्ये देखील संसद परिसराला पिकनिक स्पॉट समजण्याचं काम राहुल गांधींनी वारंवार केलंय आणि त्यामुळेच दिल्लीमध्ये देखील अशाच पद्धतीनं नौटंकी करत संसदेच्या बाहेर नौटंकी करण्याचं काम राहुल गांधींच्या मार्फत केलं होतं। देशामध्ये एक अराजकता पसरली पाहिजे यासाठी राहुल गांधी यांच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न केला जातोय आणि संसदेच्या नियमाची पायमल्ली करायची, दिल्लीमध्ये बसून नौटंकी करायची हा धंदा काँग्रेसच्या वतीनं आणि राहुल गांधींच्या वतीनं सुरू आहे। त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसच्या खासदारांच्या विरोधात आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं केली जाणार आहेत। अशा पद्धतीनं नौटंकीबाज काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आज आणि उद्या वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं केली जाणार आहेत, ज्यामध्ये काँग्रेसचा निषेध केला जाईल। खरं तर इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू असल्यामुळे गॅस पुरवठ्यावर नक्कीच परिणाम झालाय, परंतु 25 दिवसामध्ये अंतरानं आपल्या घरामध्ये सिलेंडर मिळणार आहे त्याची व्यवस्था सरकार करते। 25 दिवसामध्ये जर का आपण बुकिंग केलं तर निश्चितपणे आपल्याला घरापर्यंत सिलेंडर येतंय। तरी देखील काँग्रेसच्या वतीनं काही ठिकाणी काळाबाजारी करण्याचा प्रयत्न येतोय। अनेक राजकीय पक्षांकडनं आणि काही लोकांकडनं जाणीवपूर्वक सिलेंडरची साठेबाजी करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय। या साठेबाजांवर देखील कडक कारवाई करण्यात येईल। केंद्र सरकार, राज्य सरकार साठेबाजांवर कारवाई करणार आहे। कुठेही अराजकता पसरवण्याचं काम होऊ नये यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत। परंतु संजय राऊत असतील किंवा राहुल गांधी असतील, या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करतायत। परंतु 140 कोटी जनता, 11 कोटी महाराष्ट्रातील जनता ही महायुती सोबत, भारतीय जनता पार्टी सोबत आहे। त्यामुळे यांनी कितीही आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाहीत। खरं तर सरकार अफवा पसरवत नाही तर सरकार माहिती देते। संजय राऊत तुम्ही अफवा पसरवतायत। रोज सकाळी भोंगा वाजवायचा आणि अफवा पसरवायचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे। आज बघा, शहरामध्ये बुकिंग केल्यानंतर 25 दिवसामध्ये तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळतंय। काही ठिकाणी निश्चित तुटवडा आहे, परंतु हे साठेबाजी केल्यामुळे हा तुटवडा निर्माण झालाय। परंतु सरकार अतिशय सजग आहे। घरगुती सिलेंडर कुठेही कमतरता पडणार नाही। प्रत्येक घरापर्यंत सिलेंडर पोहोचण्यासाठी सरकार देखील कटिबद्ध आहे। संजय राऊत असं म्हणतात की आम्हाला गॅसचं पाईप आमच्याकडे आहे तरीही आम्हाला सिलेंडर हवं। संजय राऊत, तुमच्याकडे जर का गॅस पाईप असेल तर तुम्हाला सिलेंडर कशाला लागतंय? तुम्ही जाणीवपूर्वक सिलेंडरची बुकिंग करून लोकांना त्रास होईल असा प्रयत्न करतायत। तुमच्याकडे ऑलरेडी जर का महानगरचा गॅस असेल तरीही तुम्हाला एक वेगळं सिलेंडर पाहिजे। नेमकं कशासाठी सिलेंडर पाहिजे याचं उत्तर तुम्ही द्या। लोकांना सिलेंडर मिळू नये, लोकांमध्ये घबराट निर्माण झाली पाहिजे असा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत वारंवार केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 140 कोटी भारतीयांची काळजी घेण्यासाठी अतिशय सक्षम आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात रोज बैठका होत आहेत। या बैठकांमध्ये आपण पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। एवढंच काय तर इराणकडनं सुरक्षितपणे आपल्याकडे पुरवठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातोय। वेगवेगळ्या 40 देशांकडनं आपण कच्चं तेल आयात करतोय। आपल्याकडे कुठेही पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागलेल्या नाहीत। फक्त काही ठिकाणी गॅसचा प्रश्न निर्माण झालाय,
तोही त्याचाही फटका नागरिकाला बसू नये यासाठी केंद्र सरकार खबरदारी घेते, काळजी घेते आणि पूर्ण काळजी घेऊन नागरिकांना कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करणारं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे. संजय राऊत तुमच्यासारखं घरात बसणारं पंतप्रधान नरेंद्र मोदीजीही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी घरामध्ये बसून कोमट पाणी प्या असं म्हणणारे नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी घरामध्ये बसून ठिपक्याची रांगोळी बघा असं करणारे मोदीजी नाहीत, तर जनतेची काळजी करणारे मोदी आहेत. घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणारे कोण होते? घरामध्ये बसून कोमट पाणी प्या म्हणणारे कोण होते? घरामध्ये बसून ठिपक्याची रांगोळी बघणारे मुख्यमंत्री कोण होते? हे महाराष्ट्राला माहित आहे. संजय राऊत यांनी त्याबद्दल एकदा उत्तर द्यावं. खरं तर नोटाबंदीच्या काळामध्ये संजय राऊत यांना रांगेत उभं राहावं लागलं, कारण संजय राऊतांचा काळा पैसा त्याच्यामध्ये बुडाला. संजय राऊत यांनी पत्राचाळ असेल किंवा या सगळ्यामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा केला होता आणि या करोडो रुपयाच्या घोटाळ्याचा फटका नोटाबंदीमध्ये संजय राऊत यांनी बसला. त्यामुळे संजय राऊतांना अजूनही पोटामध्ये दुखतंय, कारण नोटाबंदीच्या काळामध्ये संजय राऊत यांच्याकडे असली जी काळी संपत्ती होती ती त्यांना पांढरी करता आली नाही. त्यामुळे अजूनही स्वप्नामध्ये संजय राऊतांना नोटाबंदी आठवते आणि नोटाबंदीमध्ये आपल्या करोडो रुपयाची संपत्ती गेली. करोडो रुपयाचा भ्रष्टाचाराचा माल हा आपल्याला पांढरा करता आला नाही. त्यामुळे संजय राऊत अजूनही अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे त्यांना अद्यापही नोटाबंदीची रांग आठवते. परंतु या देशातल्या जनतेला माहिती आहे की नोटाबंदीमुळे संजय राऊत यांच्यासारखं कंबरडं मोडलं, परंतु या गॅस टंचाईमुळे कुठेही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत नाही. 25 दिवसामध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरामध्ये गॅस मिळतोय. संजय राऊत सारखी काही माणसं जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाहीत. राहिला प्रश्न इराणशी संवाद साधण्याचा, तर इराणशी संवाद साधण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे अधिकारी सक्षम आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडनं संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संजय राऊत तुम्हाला याच्यामध्ये नाक खुपसायचं काही गरज नाही. काल त्या खाडीमधनं भारताचे झेंडे असलेले सगळे जहाज सोडण्यात आले आणि ते आपल्या मुंबईच्या किनाऱ्यावर आलेले आहेत. ही भारताची ताकद आहे. भारताचा तिरंगा झेंडा बघितला की कुणाचीही वाकडी नजर आपल्या देशाकडे लागत नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व आपल्याकडे आहे. याचा विचार संजय राऊतांनी करावा. खरं तर मिठी नदी कुणाला विकली? मिठी नदीचा गाळ खाऊन कोण श्रीमंत झालं? मिठी नदीच्या गाळातून कुणी घरं बांधली हे मुंबईकरांना माहीत आहे. दिनो मोरिया कोणाचा मित्र होता? कुणाच्या मित्राची चौकशी झाली? मिठी नदीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मुंबईकरांना लुटलं याची इत्यंभूत माहिती सगळ्यांना आहे. संजय राऊत मिठी नदीचं नाव वारंवार काढून आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जोराचं भांडण सुरू आहे आणि रोज उठायचं, मिठी नदीचं नाव घ्यायचं आणि मिठी नदीतला भ्रष्टाचार बाहेर आला पाहिजे यासाठी संजय राऊत सातत्यानं प्रयत्न करत आहेत. मिठी नदीचं नाव घेतलं की आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कंपनीचा भ्रष्टाचार आपोआप समोर येणार, म्हणून संजय राऊत रोज उठून मिठी नदीबद्दल ट्विट करतायत, कारण त्यांना आदित्य ठाकरेंना बदनाम करायचंय. संजय राऊत यांनी सुपारी घेतली की येणाऱ्या काळामध्ये आदित्य ठाकरे यांना संपवायचं आणि संपूर्ण उभाटा गट आपल्या ताब्यात घ्यायचा. त्यासाठी संजय राऊत मिठी नदी, मिठी नदीचा गाळ, मिठी नदीचं कंत्राट कुठल्या मंत्र्याच्या तत्कालीन मिळालं होतं या सगळ्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे, यासाठी अशा पद्धतीचा धूर्तपणा करतायत आणि आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत. मिठी नदीच्या गाळामध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांचे मित्र पूर्ण अडकलेले आहेत. कशा पद्धतीनं कंत्राट रोजून
कशा पद्धतीनं कंत्राटामध्ये फ्रॉड करून मिठी नदीचा गाळ हा दिनो मोरिया आणि त्यांच्या साथीदारांना कशा पद्धतीनं लाटला याची संपूर्ण चौकशी सुरू आहे. या मिठी नदीचा गाळ खाणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. राहिला प्रश्न अदानींचा. अदानी आणि अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन कोणी डान्स केला होता? अंबानींसोबत जाऊन कोणी हात जोडले होते? कुणी त्यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत केलं होतं? कुणी त्यांच्या लग्नामध्ये जाऊन शेवटच्या रांगेमध्ये नाच केला होता? हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे संजय राऊत यांनी अदानी आणि अंबानी बद्दल बोलू नये. खरं तर संजय राऊत असं म्हणतायत की गटर हे राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावं. मी संजय राऊत यांच्याशी सहमत आहे, कारण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा गटर आणि नाला कोण आहे तर संजय राऊत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना अशा पद्धतीने एक संपत्ती म्हणून घोषित केली पाहिजे. संजय राऊत हे रोज सकाळी उठून गटारगंगा वाहण्याचं काम करता. आपलं तोंड उघडलं की संजय राऊताच्या तोंडातून गटारगंगा बाहेर पडते आणि संजय राऊत यांना अपचन झालेलं आहे. त्यामुळं संजय राऊत यांच्या अपचनातून जो गॅस निर्मिती होतो त्या गॅस निर्मितीचं एकत्रित कलेक्शन करून ते उभाटा गटाला पाठवलं पाहिजे, उभाटा गटाच्या नेत्याला पाठवलं पाहिजे आणि त्या गॅसला संजय राजाराम राऊत हे पेटंट नाव दिलं पाहिजे, कारण ह्या अपचनातून निर्माण होणारा गॅस आहे. संजय राऊत यांना महाराष्ट्राचं हित बघवत नाही, संजय राऊत यांना मुंबईचं हित बघवत नाही. तुम्ही गटारातनं गॅस काढण्याबद्दल बोलताय. संजय राऊत तुमच्या पोटामधून जो रोज घाण गॅस निघतोय आणि तुमच्या तोंडातून रोज सकाळी 9 वाजता जो घाण गॅस निघतो त्याबद्दल बोला. महाराष्ट्र तुमच्या गटारगंगेला वैतागलेला आहे आणि तुमची सकाळची गटारगंगा ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली पाहिजे, कारण तुमचं तोंड उघडलं की या देशाबद्दल कधीही चांगलं निघत नाही. तुमचं तोंड उघडलं की भारताची बदनामी सुरू होते. तुमचं तोंड उघडलं की पाकिस्तानचा उदो सुरू होतो. त्यामुळे संजय राऊत यांची गटारगंगा ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आणि राहिला प्रश्न वर्षा निवासस्थानामध्ये कुठून गॅस येतो, तर संजय राऊत तुमच्या भांडूपच्या गाढव नाक्यातनं कुठून आणि कसा गॅस येतो याचा जास्त विचार करा.